पाणी काढूया आज मनी सोनाजी संत सोनाजी संत देव सोनाजी संत सोनाजी संत देव सोनाजी संत सोनाजी संत देव सोनाजी संत. नमस्कार साहेब. अरे या गजानन भाऊ आगलावे, काय पक्षप्रमुख, काही तुमची दिशा दिसून नाही राहिली बरोबर यावेळेस. काही पक्षाचा माहोल नाही आपल्या बनून राहिला. आता तुमच्याच मागा आम्ही, तुम्ही सांगताल तसं करू बा. या बसून घ्या भले, काही चहा पाणी काही कॉफी गिफी. नाही नाही काही नाही साहेब, तुमची भेट झाली साक्षात, म्हणजे आता तुम्हाला सांगू नाही शकत मी किती आनंदी आता. काहीच नाही, तुम्ही फक्त कामं सांगा आता फक्त. आपल्या पक्षाच्या संबंधी तुम्हाला बोलावलं गेलं आहे. तर पक्ष आता इलेक्शन जवळ आलं, त्यामुळे वेगवेगळे कार्यक्रम ठेवणार आहे, सभा आयोजित करणार आहे. त्याबद्दल तुम्हाला बोलावून घेतलं आहे किंवा जेणेकरून आपला पक्ष हा गावागावात घरोघरी पोचावा, त्यासाठी तुमच्यासोबत ही महत्त्वाची मीटिंग फिक्स केली आहे आता. हो हो नक्की ना साहेब, सभा आयोजन करायची जिम्मेदारी सर्व घ्यायला तयार आम्ही म्हटलं तर. हो त्यासाठी तुम्हाला बोलावून घेतलं आहे. आता पक्षाला तुमची गरज आहे, तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे. तर आता पक्ष निवडणुका जवळ आल्यामुळे सभा आयोजित करणार आहे. तर आपण तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात वेगवेगळ्या गावात सभा आयोजित न करणार, त्यासाठी तुमच्या गावातील कमीत कमी तुम्ही तालुका अध्यक्ष असल्या कारणाने कमसे कम 4 गाड्या येणं अपेक्षित आहे. तर तेवढे तुम्ही पहा आणि लोकांना आवर्जून आपल्या सभेत घेऊन या. हो हो साहेब नक्की नक्की ना. 4 गाडी मी तर 8 आणतो, आपल्या मागे लोकल आहेत, तुम्ही त्याचा काहीच विचार करू नका. वा 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 हीच अपेक्षा होती. तर आपण आता ठरवलं की 17 तारखेला आपली सभा घ्यायची, आणि नंतरच्या सांगतो मी काय करायचं आहे तुम्हाला. तर बापा रे 17 तारीखला काय, 17 तारीखला नाही ना साहेब, शक्य नाही होऊ शकत ते. कसं आहे, तुम्ही माझं म्हणणं आहे की 17 तारखेला सभा कॅन्सलच करून टाका. 17 तारखेची सभा होणं शक्यच नाही आहे, एवढे लोकच सभेत हजर नाही होतील. आता तर राजा तुम्ही म्हणे की 4 नाही 8 गाड्या आणतो, आता सभा कॅन्सल करता म्हणता. इलेक्शन जवळ आलं अशा थोडी चालते. अरे साहेब तुम्ही समजून घ्या माझी गोष्ट, मी काय म्हणून राहिलो तर 17 तारीखले नाही जमत ना. 17 तारीखले बाबा सोनाळ्याची मोठी यात्रा आहे, लोक तिकडे जातील की आपल्या सभेत येतील, मलाच सांगा तुम्ही. मला समजलं नाही तुमचं म्हणायचं काय तुम्हाला. आपल्या एवढ्या मोठ्या पक्षाची सभा सोडून लोक तिकडे यात्रेत जातील का, एवढी मोठी यात्रा असते कधी. बापा रे तुम्हाला सोन्याची यात्रा माहीतच नाही काय, झालं मग पांतानं झालं म्हटलं आता. अरे बा एवढी मोठी यात्रा म्हणजे विदर्भातली सगळ्यात मोठी यात्रा आहे ते. त्या यात्रेसारखी यात्राच नाही भरत. महिनाभर अगोदर तर त्याची तयारी सुरू होते, दिवाळीच्या दुसऱ्या दिवसपासून तयारी सुरू होते म्हटलं. काय राजू काय माहोल असते त्या यात्रेचा, किती लोक होते, दूरदूरून लोक येते म्हटलं. तुम्ही राजू काहीच पाहिलं नाही ते मग. रातभर रथ मिरवणूक चालते, कितीतरी लोक त्या रथाला वळतात म्हटलं, अंदाज नाही किती लोक वळतात. तर 150-200 पोत्याचा महाप्रसाद असते, कितीतरी लोक जेवून जातात. भाकरी उडदाची डाळ नंबाडीची भाजी, बापा 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 माहोलच असते ना निरा. बापा रे एवढी यात्रा असते का काय राजू, मामाला माहीतच नाही राजू. तरी आपल्या सभेत येतील नाहीत का लोक मग. सगळेच जातील का तिकडे यात्रेत. सगळेच काय, मीच तर चाललो, गावातले लेकर घेऊन चाललो, माणसं घेऊन बाबा कोणीच नाही ना हो. तुम्ही सांगा एवढी मोठी यात्रा सोडून सभेत बसतील का ते आपल्या गोष्टी ऐकायला. अरे बा यात्रा तुम्ही पाहते किती माहोला, एखादी तिकडे सभा घेऊन घ्या, सगळं वातावरणच पलटते आपल्या बाजूनं. नाही ना आता ते ऐन वेळेस कसं ते जमत नाही ना, पक्षानं पहिलेच ठरवलं असतं. तरी पाहा घेऊन या ना 2-3 गाड्या तुमच्या गावातले. चला नाही म्हणून काही फायदा नाही, हे टोमनच लागेल आपल्या मागं. हो हो करावं लागेल आता. हो हो साहेब तरी मी पाहतो, प्रयत्न करतो, तरी काही करून 2 गाड्या देतो पाठवून. नाही 2 नाही जास्त द्या ना, आता तुम्ही 8 महिने राजू, कमसे कम 6-7 गाड्यात आल्या पाहिजे. बा खरंच माहिती नाही वाटते सोन्याची यात्रा काय चीज आहे तर. कुत्रं नाही येत नाही, एखादा एक सभेत कुत्रं नाही येत, तशीच कॅन्सलच होते म्हणा. उद्या थांब ना, खुर्च्याच खाली आहे. बरं देतो पाठवून, 3-4 गाड्या देतो मी पाठवून, माझ्या प्रयत्नानुसार करतो मी काय तर. ठीक आहे मग या मग तुम्ही. काय असा कोण उभा आहेस. काय झालं, चालतं ना उद्या नक्की यंदा सोन्याच्या यात्रेत जायचं. हो ना नक्की आहे ना, मला कॅन्सल नाही झालं पाहिजे की झालं का, मला पक्षाच्या गाड्या नाही लागते कसे, कमसे कम आपल्या गावातून 2 तर गेल्या पाहिजे बरोबर. काय 2 गाड्या, 4 गाड्या भरते आपल्या का 4. चल आता देतो ते गाडीची भरती करून, पाय कशी देतो. बापा रे काय गोष्ट करा, 4 गाड्या मग तर झालं राजू, पक्षावाले खुशी आहे मावर, पुढच्या वर्षी तिकीटच देते, माहिती देते मग. अरे उद्या चालता ना, नक्की आहे ना उद्या सोनायचं. गाडीची लाईन घेऊन लावली मी गजानन भाऊ जोडून मग. बापा रे गजानन भाऊ जोडून कसे काय हो. अरे भाऊ त्याला ते पक्षाच्या गाड्या नाही लागतात ना, तालुका अध्यक्ष नाही का ते. त्याला ते सोनाच्या यात्रेत पक्षाच्या गाड्या नाही लागते, त्यासाठी मग त्याने गावातून 2 गाड्या पाहिजे. मी आता 2 काय 4 देतो तुले, घेतलं मी आपलं जमून. तेच तर म्हटलं काय रे लोचे, नाही तर ते कुत्र्याला पोळी नाही टाकत नाही, एक साधी पोळी. आणि ते आपल्याला नेत होतं काय. पाय जमलं की ना आता त्याला. पाय गजानं नोटीस त्याला काय का गाडीची भरती आहे, अजून ते घरी आहेत तुकाराम भाऊ, दगडू शेठ सगळे ते पण येऊ राहिले. बाप्पा झाला ना कामच झालं, एवढ्यात तर खुश होतात ते. मला वाटलं का नाही नाही जमलं ना बाबा, खासच एवढ्यात तर खुश आहे पक्ष आपला.
बरं मग पहा ना कसं काय किती वाजता निघायचं काय निघायचं ते गाडीवाल्याला नाही सांगा लागेल काय. हो मग तिथे गेला ते भंडारा गिंडारा हाती लागला पाहिजे, नाही तर मग भंडारा हाती नाही लागला परसाद नाही घेतला मग काय फायद्याचं. काय आले का बजरंगी, हा कसं बोलतं, हा एवढ्या मोठ्या लोकांच्या जेवणाचं जमीन काय, हा काही नाश्ता फास्ता देतील ते आपल्याला, हा? एवढ्या सभेचं पाहिजे की जेवणाचं पाहिजे ते. बाबा यात्रेच्या दिवशी सभा आहे काय हा काय लोक काय ते मॅट झाले का सभेत चालले. अरे यात्रेत कुठे सभेत जा लागते आपल्याला सभेत. हट मग आम्ही नाही येत. हा यात्रा एवढी मोठी यात्रा सोडून आमचं यात्रेचं चाललो तू आणि सभेत चाला. हा आम्हाला वाटलं बघा त्या पक्षाची गाड्या चालल्यात आहे यात्रेत. बापा रे तुम्हाला कोणा सांगितलं हा की पक्ष यायला चाललो यात्रेत म्हणून. अरे बा सभा आहे सभेच्या गाड्या भरणं चालू हे लक्ष्मण भाऊ म्हणे बा त्या पक्षाच्या इकडून गाड्या न्या लागते सोन्याच्या यात्रेत, मग त्याच्या आम्ही बसू राहिलो तिच्या. मला वाटलं बा आता तू गाड्या भरवला का सोन्याची येतात त्याच्या गाड्या भरवला का, मला थोडी माहिती का तू सभेच्या गाड्या भरवला, त्यामुळे मापुढे शब्द नाही काढला बा की तू सभेच्या गाड्या भरवला म्हणून. बरं मी काय म्हणतो ते जाऊ द्या सगळं, आपण एक काम करू ना पहिले तिकडे आपल्या सभेत जाऊ. ते काय 1-2 तासाची सभा आहे, सभा झाल्यावर डायरेक्ट आपण सोन्याची यात्रेत गाड्या घेऊ, म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. नाही 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 रे भाऊ ते काही पुरत नाही, परसाद काही हाती लागत नाही. सभा किती घंटे चालते किती घंटे नाही सांगतात ते 9 वाजता नसते 11-12 वाजता. त्यापेक्षा आम्ही इकडे जातो यात्रेत, तू तिकडे जा सभेत काय काय आहे तुझा. माझा खरंच झाला आता ऐकले तयार नाही बाबा. अरे नाही ना काही जास्त टाईम नसते ना, अर्धा तास 1 तास जास्तीत जास्त बस. आपण महाप्रसाद त्याच्या वेळेस तरी पोचतो आपण. अरे बा यात्रेच्या दिवशी कोणी सभा ठेवते काय, कॅन्सल जायचे खुर्च्या रिकाम्या जायचं सगळ्या पहा तुम्ही, आपल्याला जायचं काम नाही ना. हो ना तर मग मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो की बा कसं तडलोक जाऊ, आपल्याला जरा माहितच आहे सभा कॅन्सल होतं कारण की यात्रेच्या दिवशी कोणी काही येत नाही. हा तुम्हीच सांगा एवढी मोठी यात्रा सोडून येईन काय, फक्त आपल्याला तरी जाणं आहे तोंड दाखवणं आहे आणि तेच गाडी घेऊन आपण सोन्याला चालले जाऊ. हा महाप्रसादाच्या वेळेसाठी तसं म्हणता का, पण सभा कॅन्सल झाली तर ठीक, नाही तर पण नाही झाली तर मग काय करशील बाबा. काही टेन्शन नका घेऊ ना, कॅन्सलच होते ते. हा कोण जात गेलं नाही तर कशी काय सभा होईल का, आपल्या एका गाडीच्या भरोशावर होईल काय. हा आणि तसंही आता आपण सोनाळ्याला गेलो समजा तर किती गाडीचं भाडं लागते, 4-5 हजार रुपये भाडं लागते गाडीचं. हा हे आपलं वाचते ना, हे काय पक्षात देते आपल्याला पैसे. गोष्ट तशी बराबर करायला खर्च होत नाही म्हणा आपलं काही आहे. बरं मग ठीक आहे, जास्त वेळ नाही लागला मग जायला पुरते आहे की, कसं खर्च होत नाही काही नाही होत. बरं ठीक आहे मग चालले जाऊ, फक्त बा तरी अटकून नका ठेवू आम्हाला. हा लवकरात लवकर 1 घंट्यात झालं पाहिजे. बाबा 1 घंटा काय अर्धा घंटा असणार रे, फक्त तोंड दाखवून या की बाबा मी गाडी आणली बस एवढंच करणार. आले काय हा सगळे आले काय म्हटलं. मी काय म्हणतो तुकाराम भाऊ मी जातो पुढे, कसं आता तालुका अध्यक्ष असल्याने मला त्याला लवकर काम पडते. हा तर तुमच्या इकडे जबाबदारी आहे सगळे घेऊन या मस्त. कोण कोण राहिलं काय, कोणी मागं राहिलं काय, कायचा फत्राचा तालुका अध्यक्ष. हो हो पाहतो ना मी आणतो येले, फक्त ते रामदास राहिला याचा तर ते ढोरेले पाणी पाजून आणतो म्हणे. बस ते आलं की निघालो आम्ही, तू जा ना पुढे आणतो मी येईल आरामात. पाहिजा बराबर आणजा आरामशीर येते जा आणि थोडंसं लवकर येतं, आपल्या कसं तिकडे सोनाळ्याला जा लागते बरं. आणि ड्रायव्हर पैसे देऊन देईल तुमच्या नाश्त्या गिस्त्याचे. हा फक्त तरी पोहोचल्यावर मला फोन लावजा. बापा नाश्ता घेता थांब ना, तुला चांगला झापू देतो पण तू आता. हो जा ना तू काहीच टेन्शन नको घेऊ, आम्ही आले की फोनच लावतो तुले. हा आणि ते कॅन्सल झाली समजा ते सभा घेवात आम्हाला मधाचा फोन लावतो, म्हणजे कसं आम्ही तटूनच निघीन सोनाळ्यासाठी रवाना होईल. एक वेळ अटून तर चालतं आहे, सभा कॅन्सल हो की काय हो काय मला काय घेणं नाही तर सोनाळा जाय की कुठे जाय. हा 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 सांगतो ना. का आले का सगळे. हा आले ना बा आले ना सगळेच आले ना, फक्त काहीच वाट पाहिजे चालू होती ना. हा एवढा उशीर असते करायचे. तुम्हीच सांगा मा भाऊची किती अकात आहे बरं, मी घरचा एकटा करणारा, हे करा ते करा काय काय करा मलाच तर नाही समजत मला. बरं मी काय म्हणतो आता आपण काय करू डायरेक्ट सोनाळा जाऊ, हे सभा नाही तरी होत नाही की काय करतो तरी जाऊन फुकाचा 1-2 तास गमाव नाही की. हो तसंही केलं चालते, तसंही म्हटलं तर सभा तर कॅन्सलच होऊ राहिली की. हा पण ते गजाननला राग नाही आले पाहिजे बा, नाही त्याने मॅ बोलावलं मॅ गाडी गेली सगळं अरेंजमेंट मॅ केले, तुम्ही डायरेक्ट तिकडे गेले. मग सांगता येते त्याले. हा आपण सांगून बरोबर त्याले, नाहीतर सभा कॅन्सल होऊ राहिली की मग काय. रामदास भाऊ मी काय म्हणतो हे तो ताराम बरोबर म्हणून राहिले, आपण डायरेक्ट सोनाळ्याच्या यात्रेत जाऊ, नाहीतर सभेत गेलो तर आपलं हे हुकून देईन म्हटलं. आलं वाटतं आहे की आला आला ना दगडूशेठ. गर्दी तर दिसू राहिली अटी राजू, आता काय लय दिवस चालू नाही काही आठवण नाही मला हेच आहे की पुढे आहे की. एका गावात लागते कुठेतरी म्हणतात भंडारा म्हणा, प्रसाद घेतला आता आम्ही मागच्या वेळेस तिथं. आता काय माहित हेच आहे की काय, विचारा ना कोणाला, उतरा ना गाडीतून कोणी एक जण. उतरणार रे हो बजरंग्या, त्या गेटावर बसायला तर भलता मरमर करस, जा हे उतर विचार कोणाला तरी विचार. हो भाऊ हो हो दादा हो भाऊ हो इकडे बारा हो भाऊ. कोण आहे रे बाबा कोण आहे रे. हे आहे वाटते कोणाचं लेकरू हरपलं काय म्हणते काय, कोणाचं लेकरू हरपलं रे अटी अडलं राहिलं ना. हा लेकरीवर तर ध्यान दे, गर्दीत पाहा आपापल्या लेकरीले रे. अरे काय राजा काही म्हणता का, लेकरू दिसतो तुम्हाला भरमसाठ माणूस जाऊ ना मी, फक्त ते वाढ कमी झाली म्हणून ते थोडंसं तसं राहिलं आता. हा मध्ये हे सांगा बरं
अरे काय भंडारा काय आहे म्हटलं? घे आता माहीतच नाही का तुले? काय बा एवढा मोठा माणूस झाला म्हणतं माहीत नाही. अरे बा सोनाजी महाराजचा आहे ना. हा जा जेवा लवकर. मस्त उडदाचे दान भाकरी आहेत मस्त. मी तर लय जेवढं 3 भाकरी जेवढं म्हटलं. तुम्ही घ्या जेव. तुमचे सोबती असतात ते घ्या बोलो. अरे हो तुकाराम भाऊ दगडूशेठ, या लवकर. हे सोनाळ्याचं आहे, ते सोनाजी महाराजचाच भंडारा आहे. या. नाही ना राजा, मला नाही वाटत ना काही म्हणा बुवा. हे सोनाळा नाही म्हटलं दुसरं, कारण की मी आलतो ना. अरे बा लय मोठं मंदिर आहे ना. मंदिर आहे, भंडारा आहे. एवढासा भंडारा नसते ना, लय मोठा असते ना भंडारा. मावत नाहीत ना लोक. अरे बा त्या माणसाला विचारून मी आताच त्या माणसाने सांगितलं ना, सोनाजी महाराजचा भंडारा आहे म्हणून. लहान लेकरू समजून का मजा केली असेल तो आली. चाल जाऊ दे बाप, आपण पुढे विचारू. अजून कोणाला विचारू बस. हॅलो हॅलो, कुठे आहे तुकाराम भाऊ म्हटलं? तुकाराम भाऊने गण्या बोलला म्हटलं. गण्या गण्या गण्या. माय मी तर याला यंदा का आता सभेत काय करा सांगा. ये तुकाराम भाऊ म्हणा हात जोडवा. अरे ते तुकाराम भाऊ कुठे आहेत म्हटलं? ताजोड आहे का मोबाईल त्याचा? दे बरं त्याच्या जो. तुकाराम काका तिकडे गेले म्हटलं, ते काही विचारपूस करायला गेले रे. कायची विचारपूस रे? काय कुठे कुठे तुम्ही आता कुठे आहे म्हटलं? सोनाल्याला आलो भंडाऱ्यात यात्रेत. तुम्ही आले नाही का अजून? अरे बा तिकडे काय गेले रे? हे सभा राहिली इकडे तिकडेच गेले का आधी? काय लिखो हो, मी इकडे म्हणजे वाट पोर तिकडे काय गेले? देवर ते तुकाराम भाऊ फोन दे बरं. ते तिकडे गेले ना, ते विचारपूस करायला गेले हेच गाव आहे का म्हणून. त्यानं फोन माझा दिला. ते नाही की तुमचा सांगू का, लपून लपून गेम केला तुमचा. तुम्हाला सांगितलं की बा आम्ही तिकडे येऊ राहिलो सभेत, आणि गाडीवाल्याला सांगितलं की नाही आपल्याला सभेत नाही, आपल्याला सोनाळ्याला घ्यायला लागते. तर मग आम्ही इकडे आलो. वापरले का एवढं मोठी प्लॅन? खतरनाकच काम आहे तुकाराम भाऊचं. दाखवा लागेल आता, थांबा फक्त मी. हो का रे? बरं थांब मग, मी आता आठवून निघतोस. येऊच राहिलं तिकडे. मग आजची सभा कॅन्सल झाली आता. मी त्यासाठी फोन लावला होता की काही येऊ नका म्हणून. बरं ठेवा मग फोन. आम्ही चाललो आता तिकडे सोनाळ्यात. मला गेम करतात काय? थांब ना आता, दाखवतो नाही येतोच मी तरी. मग पाहतोच ना काय आहे ते याचं. हो भाऊ, हो भाऊ, इकडे पहा हो भाऊ. हो बोला ना दादा. काय म्हणणं? काही भंडारात काही कमतरता गेमतरता आहे का म्हटलं? नाही ते तसं काही नाही म्हटलं. आम्हाला थोडीशी माहिती लागत होती की बा हा भंडारा आहे, तर हा भंडारा इथं कशाचा भंडारा आहे? आता काय मी काय लोकांच्या तेच सांगितलं का भंडारा कायचा आहे काय नाही तर. अरे बा सोनाजी महाराजचा भंडारा आहे ना. तुम्हाला राजा एवढं माहित नाही काय? हो काय? मग ते आपलं सोनाजी महाराजचं मंदिर नाही दिसू राहिलं हो इथं? अरे घ्या देवा, येले माहीतच नाही वाटते. वारखेडा ते सोनाळ्या वाटते, तिकडे जाऊन वापस आले का बा? अरे नाही ते मंदिर सोनाळ्याला आहे ना. अटी नाही किती मंदिर, अटी फक्त भंडारा असते, आणि ते मंदिर सोनाळ्याला आहे. असं आम्हाला वाटलं का हेच सोनाळा आहे, म्हणून आम्ही अटीच उतरलो. कसं आहे, आम्हाला जायचं आहे सोनाळ्याला. तर आता लय वर्ष झाले आम्ही काही आलो नाही इकडे, त्याच्यानं विसर पडला आता. तर भंडारा दिसलं तर म्हणा घ्या म्हटलं विचारून की बा हे सोनाळा आहे की काय आहे. तर नाही हे वारखेड. इथे मोठा भंडारा असते, 50-60 पोत्याचा भंडारा असते. सर्वांसाठी आहे हा भंडारा. हो काय? वारखेड आहे का? हो आलतो मी. अटी आलतो, परसत घेतला होता मी. पण आता आम्हाला उशीर उरायला तर आम्हाला जा लागेल. आम्हाला तिकडे सोनाळीला जा लागते की यात्रा आहे. हो जाता प्रसाद घेऊन जा ना थोडासा. काही आणलं असेल काही कॅटली घेतली अशी तर देऊन द्या. त्याच्यात प्रसाद देऊन देतो मी तुम्हाला. भाकरी गिकरी घेऊन जा गाडीत खाय गेले. दगडूशे माझं आहे राजा, बॉटल गिटर आहे, घेऊ का भरून? बुक गिक लागले तर घ्यायला बरं. काय ले का आपण कायसाठी अजून काय करू राहिलो? आपल्याला तिथं जाऊन प्रसादच घेणं आहे ना. अरे हो ना, हे सोनाजी महाराजच आहे ना. अटी केला काय तिथं केला काय? एकच आहे ना. नाही धन्यवाद त्यासाठी म्हटलं. पण कसं आम्हाला पुढे जावं लागते, आम्हाला उशीर उराला. कसं आता आमच्यासोबत क्लुझर गाडी आहे, त्याच्यानं अजून दर्शनाला वेळ होईल. ते दहंडी पाहिजे, रथगीत पाहिजे आम्हाला. त्याच्यानं म्हणून नाही तर नक्की घेतला असता ना. येता जर जमलं तर आम्ही नक्की प्रसाद घेऊ. हो चालेल ना, चालूच असते भंडारा आपला 5-6 वाजेलो. काही वांधा नाही. या तुम्ही किती वाजता या. ठीक आहे मग येतो. पाहिजे जमलं तर येता घेऊन घेऊ प्रसाद.